transaction is cancelled. काकाला फसवूया का आपण? चल 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 बघ तर मी मॅनेज करते. काय? तू बघ एकदा. Insert your card. तुझं लक्ष बरोबर ठेव. Transaction is आतमध्ये गेलं. cancelled. Please remove जा card. जा. हे जमत नाही वाटतं. काय? काका काय झालं? एटीएम खराब झालं की माझं कार्ड खराब झालंय. मी मदत करू का तुम्हाला? तेच तर बाबा बरं होय. द्या मला कार्ड द्या तुमचं. Insert your card. Please. काका तुमच्या एटीएमचं पासवर्ड काय आहे? पिन काय आहे तुमच्या एटीएमचं? 1 2 3 4 किती पैसे काढले तुम्हाला? फक्त 1000 रुपये. काका पहिल्यांदाच प्रॉब्लेम झाला का तुमचा? नाही मी मागच्या वेळेस काढले पैसे. Take your card. देईल तुम्हाला तो काढून. पण बाकी काय नाही 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 काढून देईल तुम्हाला तो. झालं का रे? Insert. काका काय तुमचे पैसे आणि एटीएम कार्ड घ्या तुमचं. मोजून घ्या किती पैसे आहेत ते. काय रे किती काढलेस? हे बघ 9000 रुपये. हो चल मात्र इथे थांबायला नकोय पण लवकर निघूया. निघूया इथून लगेच. चल. चला. एक मिनिट आता मी पैसे काढले तर मला मेसेज आला तर बाकीचा पैसे काका बँकेचा मेसेज आला तुम्हाला. आता तुम्ही 10,000 रुपये काढलेत ना. आवाज. नाही नाही मी 1000च काढले. नाही काका तुम्हाला 10,000चा मेसेज आलाय. परत बघायला किती काढले ते. हो काका हे बघा 10,000 रुपये आहे. अच्छा मग काय इथे काका तुमची फसवणूक झालेली आहे. अरे बापरे आता मग काय जा तुम्ही बँकेत चौकशी करा. आपल्या एटीएम मधून पैसे काढायचे होते. पैसे काढत असताना त्यांनी त्यांचा एटीएम काढला आणि त्याला काढता आले नाही म्हणून शेजारच्याच माणसाला त्यांनी आपला असणारा पासवर्ड सांगितला. त्यामुळे काय झालं? त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँकेमधून असणाऱ्या अकाउंट मधले 10,000 रुपये काढले ज्या ठिकाणी 1,000 रुपये काढायचे होते. तर अशा प्रकारे एटीएम ला गेल्यानंतर आपण आपला अकाउंट नंबर आणि आपला पासवर्ड कोणाही सांगू नका आणि ह्या गोष्टीपासून तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा. जोरात हा आवाज पाहिजे. ट्रिंग 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 ट्रिंग. हॅलो. हॅलो गुड मॉर्निंग सर. हा बोला. मी सुशील मोरे यांच्याशी बोलते का? हो बोलतोय बोला ना. असं मी एमएससीबी ऑफिस मधून बोलते. हा? तुमचे या महिन्याचे जे लाईट बिल आहे ते थकीत आहे. तर तुम्ही कधीपर्यंत भरताय सर? मॅडम मी ते लाईट बिल 2 दिवसात भरून टाकतो. नाही सर तुम्हाला ते आजच्या आज भरावं लागेल. आज शेवटचा दिवस आहे सर. आजच्या आज नाही भरलात तर तुमचं लाईट कनेक्शन कट होईल सर. अहो पण मला आजच्याच भरणं शक्य नाहीये मॅडम. मला जावं लागेल तिथे. नाही सर तुम्ही ऑफिसमध्ये यावं अशी काही अट नाहीये. तुम्ही घर हा? बसल्या सुद्धा तुमची लाईट बिल भरू शकताय. हा मग काय करायला लागेल त्यासाठी? सर अगदी सोपं आहे. तुमच्या मोबाईलवर एक 4 अंकी नंबर येईल. तो हो. आम्हाला सांगावा लागेल. सांगू शकताय सर तुम्ही? पाठवा ना मला मी सांगतो तुम्हाला. सर पण एक अट आहे. तो कॉल चालू असतानाच तुम्हाला सांगावा लागेल. नाही मग मला नाही जमणार मॅडम. तसं मला एवढं मोबाईल मधलं जमत नाही सर काही. काही हरकत नाही. अजून एक सिस्टीम आहे. तुमचा जर तुम्ही अकाउंट नंबर आम्हाला सांगितला हा? तर दर महिन्याला तुमचे जे लाईट बिल असेल ते तुमच्या खात्यातून तेवढीच रक्कम वजा होईल हा सर. म्हणजे दर महिन्याला मला लाईट बिल भरायला तिथे जायला लागणार नाही. नाही सर तुम्ही घर बसल्या तुमचं लाईट बिल आपोआप भरलं जाईल. म्हणजे आपोआप अकाउंट मधनं पैसे कट होतील. हो हो सर. मग ठीक आहे. मी तुम्हाला बँक अकाउंट नंबर सांगतो. बरं. मी लिहून घ्या पाहिजे तर. चालतंय. अकाउंट नंबर आहे 1 2 3 4. सर तुमचं लाईट बिल भरलं गेलंय. तुम्हाला मेसेज येईल आता सर. हो चालेल चालेल. थँक्यू सर. हा एक तासानंतर. बाबा मी बाजारात जाऊन येते. काही आणायचंय का तुम्हाला? नाही काही नाही आणायचं. चालेल. मग लाईट बिल भरून येते. अगं नको लाईट बिल भरलंय मी. भरलाय? हो. अगं मला त्यांचा फोन आला होता लाईट बिलवाल्यांचा की तुमची आज लाईट कट होईल म्हणून. मग मी म्हटलं मला तर शक्य नाही तिथे जाऊन भरणं. मग ते मला म्हटले तुम्ही बँक अकाउंट नंबर सांगा मी तुमचं लाईट बिल भरून टाकते. अहो बाबा पण मी जाणार होते आणि उद्याची शेवटची तारीख आहे. नाही मला ते म्हटले आज शेवटची तारीख आहे. हा बघा त्यांचा मेसेज पण आलाय बाबा. हो मग तेच ना. ते बोलले मी मेसेज पाठवला म्हणून पैसे कट झाले त्याचा. मग किती झाले? अहो बाबा सगळे पैसे गेलेत आपले. काय म्हणते सगळं नीट बघा ते मेसेज बघ. एकही पैसा शिल्लक नाही राहिला हो बाबा. ताईच्या लग्नासाठी ठेवलेले सगळे पैसे गेले. अहो तोंडावर आल्यावर बाबा लग्न कसं होणार आहे? अरे देवा आता काय करायचं? इथेच आहे ती गावकरी मंडळी तुमच्या